नमस्कार. आज आपण एक वाटी भगरपासून अतिशय खमंग स्वादिष्ट अशी रेसिपी बनवत आहोत. त्यासाठी गॅसवर एक कढई गरम करायला ठेवलेली आहे. त्यामध्ये आपल्याला 3 चमचे साजूक तूप घालायचं आहे. तूप छान गरम झालं की यामध्ये आपण या प्रकारे काही काजू आणि बदाम साधारण पाऊण वाटी आहेत तर असे काप करून छान असे तळून घ्यायचे आहेत. काजू बदाम असे तळून घेतल्यामुळे त्याची चव खूप छान लागते. तळलेले काजू बदाम एका प्लेटमध्ये या प्रकारे तूप निथळत काढून घ्यायचे आहेत. आता या उरलेल्या तुपामध्ये आपल्याला आपण घेतलेला 1 वाटी भगर घालायचा आहे आणि छान खमंग असा एक 5 ते 7 मिनटं असाच अगदी मीडियम टू लो गॅसवर भाजत राहायचं आहे. तोपर्यंत आपण इथे 1 वाटी गूळ घेतलेला आहे. जेवढी भगर तेवढाच गूळ एका पातेल्यात घालायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला 2 वाट्या पाणी घालायचं आहे. म्हणजे 1 वाटी गूळ तर 2 वाट्या पाणी घ्यायचं. हा गूळ आपल्याला गॅसवर असा लवकर विरघळून घ्यायचा आहे. या प्रकारे बघा, गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम टू लो ठेवायची आहे आणि अशा प्रकारे गुळाचं पाणी बनवून घ्यायचं आहे. गूळ पूर्णपणे वितळला आहे तर आता गॅस बंद करायचा आहे आणि एका चाळणीच्या साहाय्याने या प्रकारे हे पाणी आपल्याला गाळून घ्यायचं आहे. गुळामध्ये जर काही कचरं असेल तर ते या प्रकारे चाळणीवर शिल्लक राहतं. आता इथे बघा, मीडियम टू लो गॅसवर आपण एका बाजूला भगरसुद्धा छान भाजून घेत आहोत. भगरला सामा चावल किंवा वरईसुद्धा म्हणतात. मिलेटचा हा एक प्रकार आहे. यामध्ये फायबर भरपूर प्रमाणात असतं. त्यामुळे उपवासालाच काय इतर वेळेससुद्धा आहारात तुम्ही भगरचा समावेश करू शकता. तर इथे बघा, भगर छान अशी भाजून झालेली आहे. भगरचा थोडासा रंग चेंज झाला आहे आणि वाससुद्धा खूप छान सुटायला लागला आहे. तर त्यावेळेस आपण तयार केलेलं गुळाचं पाणी यामध्ये घालायचं आहे. तर इथे गुळाचं पाणी या प्रकारे आपण 2 टप्प्यांमध्ये घालत आहोत. आता हे घातलेलं पाणी आपल्याला व्यवस्थित असं या भगरमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. आता या गुळाच्या पाण्यात आपल्याला हा भगर साधारण 5 मिनिटासाठी झाकण ठेवून शिजवून घ्यायचं आहे. या प्रकारे बघा, मध्ये मध्ये आपल्याला भगर या प्रकारे हलवून द्यायचं आहे. म्हणजे आपल्याला भगरमधील पाणी कमी झालं का हे कळायला हवं, नाहीतर मग कढईच्या बुडाला हा भगर लागू शकतो. तर आता यावेळेस आपण परत झाकण ठेवलं. आणखी 2 मिनटं आपण हा भगर वाफवून घेत आहोत. आता बघा, भगर छान असा कोरडा झालेला आहे आणि याचे दाणे आपल्याला अगदी अख्ख्यासारखेच दिसत आहे. त्यामुळे आपल्याला संपूर्ण गुळाचं पाणी यामध्ये घालण्याची गरज आहे. त्यामुळे उरलेलं जे गुळाचं पाणी आहे ते सुद्धा मी यामध्ये घालते आहे. आता हे पाणी आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि आणखी झाकण ठेवून एक साधारण 5 ते 7 मिनटासाठी छान अशी वाफत ठेवायची आहे भगर. म्हणजे तोपर्यंत ती छान अशी शिजून तयार होईल. बघा, या प्रकारे भगर छान कोरडी झालेली आहे आणि छान शिजलेली सुद्धा वाटत आहे. आता यामध्ये आपण आणखी 2 चमचे साजूक तूप घालायचं आहे. साजूक तुपामुळे ही जी रेसिपी आहे यालाच आपण भगरचा शिरा म्हणतो आणि हा शिरा खूप चवदार, खमंग, खूप रुचकर लागतो. आता यातच आपण 1 चमचा वेलची पावडर घातलेली आहे, जे की मी साखरमध्ये बारीक करून घेतलेली होती. तर यातच आपण तळलेले काजू आणि बदामाचे तुकडे घालायचे आहेत. यापेक्षासुद्धा आणखी ड्रायफ्रूट्स तुम्ही यामध्ये घालू शकता. आता हा शिरा आपण या प्रकारे ड्रायफ्रूट घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आणि परत एक 2 मिनटासाठी वाफ काढून घ्यायची आहे. 2 मिनटानंतर बघा, यापासून तूप वेगळं व्हायला लागलेलं आहे. म्हणजे शिरा अगदी परफेक्ट तयार आहे. तर असा हा खमंग, रुचकर, स्वादिष्ट असा हा शिरा तयार आहे. नक्की करून बघा. उपवासाला खूप उत्तम अशी रेसिपी आहे आणि जरी उपवास नसेल तरीसुद्धा एक आवडीने तुम्ही बनवू शकता. जर तुम्हाला काही गोड खायची इच्छा असेल तर. पचायला एकदम हलका आहे. आपल्याला माहीतच असेल की भगर हा एक मिलेटचा प्रकार आहे. याला बर्नयार्ड मिलेटसुद्धा म्हणतात. याबद्दल आणखी तुम्हाला माहिती हवी असेल तर तुम्ही गुगलवर बघू शकता. चला तर शिरा आता सर्व करायला घेऊया. हा शिरा अतिशय उत्तम चवीचा, रुचकर असा तयार होतो. पचायला खरंच खूप हलका आहे. अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत, आबालवृद्धांपर्यंत अतिशय हलकी फुलकी आणि चविष्ट अशी ही रेसिपी आहे. नक्की करून बघा. हा शिरा करताना या गोष्टी नक्की लक्षात ठेवा. 1 वाटी भगरसाठी 2 वाटी पाणीच घ्यायचं आहे आणि 1 वाटी गूळ घ्यायचा आहे. एवढं प्रमाण अतिशय परफेक्ट आहे. जर आपण पाणी जास्त घेतलं तर शिऱ्याच्या चवीमध्ये फरक पडतो आणि आपण पूर्ण शिरा बनेपर्यंत 5
चमचे साजूक तूप वापरलेलं आहे। साजूक तुपामुळे हा शिरा खूप खमंग लागतो। तर अशी ही पौष्टिक रेसिपी अगदी आबालवृद्धांपासून लहानांपर्यंत सर्वांनाच खूप उपयुक्त पौष्टिक आहे। नक्की करून बघा, खूप अशी फायबरयुक्त आहे। यामध्ये गूळ घातला आहे, त्यामुळे साहजिकच आयर्नसुद्धा आहे। तर आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की करून बघा आणि रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा। तर या अगोदरसुद्धा भगरीच्या वेगवेगळ्या रेसिपीज आपल्या चॅनलला मी अपलोड केलेल्या आहेत। चॅनल लोगोवर क्लिक करून त्या रेसिपीजसुद्धा तुम्ही नक्की बघा, त्या रेसिपीजसुद्धा तुम्हाला नक्की आवडतील। तर आज वेळात वेळ काढून तुम्ही ही रेसिपी पाहिली त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन छानशा उपयुक्त रेसिपीमध्ये। धन्यवाद।